तर दुसरीकडे हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेत। 78,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग झालेला आहे। गिरणा धरणातही 95% गिरणा धरण भरलेलं आहे। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात देखील सुरू असलेल्या दमदार पावसानं जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरचं हतनूर धरण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची आवक वाढली। त्यामुळे हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यातून 78,823 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातो। जळगाव जिल्ह्याची पाण्याची जी पिण्याची सिंचनाची जी तहान आहे ती यामुळे भागेल असं आता म्हटलं जातं। आणि त्या बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, यावल या परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर आलाय। मुक्ताईनगरचं कुंड धरण भरलेलं आहे। पुऱ्हा काकोडा नदीला पूर आलाय। नदीकाठावर न जाण्याचं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं।